नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे आपली चिकन 65. तर ही मी नाही केलेली, माझ्या हस्बंडने केलेली, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात आधी त्यांनी चिकन छान धुवून घेतलेलं, बारीक बारीक पीसमध्ये कट करून आणलेलं त्यांनी आधी धुवून, आणि त्याला लिंबू टाकलेलं. आता आपण सगळे मसाले टाकून घेऊया. तर सगळ्यात आधी त्यांनी लाल तिखट टाकलेलं, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जितके मसाले टाकायचे तुम्ही तितके टाकायचे. मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेलं, जास्त मसाले पण नाही वापरलेले. आता हळद टाकलेली, बघू शकता तुम्ही. लाल तिखट, हळद, मीठ. तुम्ही असं काही नाही आहे का जास्त मसालेच वापरले पाहिजे, सोप्या पद्धतीने पण छान लागतं. तुम्ही करून बघा नक्की. आणि आलं, लसूण आणि कोथिंबीरच्या पेस्ट आहे, 1 चम्मच टाकलेलं त्यांनी. छान चव येते. आणि हा चिकन मसाला आहे, मी हा एकच मसाला टाकलेला, म्हणजे जास्त मसाले वापरलेले नाही आहेत. आता सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण चम्मचने होत नाही तर हातानेच छान लागतं त्याला, तिखट मीठ वगैरे सगळं चिकनला. आणि मी थोडं दाखवायला विसरले तुम्हाला, थोडा फूड कलर पण टाकलेला, रेड कलरचा. थोडा रेड कलर टाकलेला मी. त्यांनी काय होतं, छान कलर येतं. तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही तर नका टाकू. हे बघा माझे हसबंड. आणि हे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ आहे, सगळं मिक्स करून त्यांनी 10 ते 5 मिनटं ठेवलेलं. ते काळे मिरे पूड टाकलेलं. आणि आता आपण पीठ टाकून घेऊया. बेसन तांदळाचं थोडं थोडं टाकायचं. मी त्यांना असंच काढून दिलं, जितकं लागलं त्यांनी तितकं टाकलेलं. थोडं थोडं करून मिक्स करायचं, परत कमी पडलं तर टाकायचं. त्यात ते चिकनवरती डिपेंड असतं किती असतं. आणि छान कोटिंग झाली पाहिजे, एकदम जास्ती पण नाही कमी पण नाही. व्यवस्थित झालं की खायला पण छान लागतं. बघू शकता तुम्ही, त्यांनी सगळं हाताने मिक्स करून घेता येते. हातानेच व्यवस्थित लागतं, चमच्याने नाहीच लागत. थोडं पाणी टाकलेलं त्यांनी, बघू शकता. थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं पाणी. आपण भज्यांचं भिजवतो ना तसं झालं पाहिजे ते. थोडं व्यवस्थित कोटिंग होती पाण्याने, बघू शकता. छान मिक्स करायचं, सगळ्या इकडे तो कलर वगैरे सगळ्या इकडे लागला पाहिजे. बघा, आता मी तेल ठेवलेलं त्याने टाकलं पण, बघू शकता कसा कलर आलेला छान. बघा किती छान कलर आलेला. धन्यवाद.